अतिशय वेगाने विकसित होत असलेल्या श्री विठ्ठलाच्या पावन नगरीत पंढरपूर समीप आम्ही घेऊन आलो आहोत एक सर्व सुविधांनी युक्त विठू माऊली नगर येथे भव्य प्लॉटिंग प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये प्रशस्त रस्ते, प्रत्येक बाजूला डिमार्केशन, संपूर्ण साईटला कार कंपाऊंड, रस्त्याच्या बाजूला स्ट्रीट लाईटची सोय, संपूर्ण प्लॉटिंग मधील रस्त्यांच्या दुतर्फा झाडांची लागवड, संपूर्ण प्लॉट धारकांना आवश्यक वीज कनेक्शनसाठी स्वतंत्र डीपीची सोय या आणि अशा अनेक सुविधांसह युक्त विठू माऊली नगर मध्ये 1 ते 11 गुंठ्यांपर्यंतचे प्लॉट उपलब्ध। साईटचा पत्ता विठू माऊली नगर, MIT स्कूलच्या पाठीमागे पालखी तळाजवळ, सातारा रोड, वाखरी, तालुका पंढरपूर। घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। मागील 4-5 दिवसांपासून विठ्ठल परिवारातील 2 गटातील समर्थक सोशल मीडियावर एकमेकांविरोधात कमालीचे आक्रमक झालेले दिसून येतात। परस्परांवर अगदी टोकाच्या भाषेत विरोध व्यक्त करताना दिसून येत आहेत, टीका टिप्पणी करतानाही दिसून आलेत। त्याचं कारणही तसंच आहे। विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान चेअरमन आणि संचालक मंडळ यांच्या विरोधात पोलीस कारवाईसाठीचे पत्र राज्य सहकारी बँकेकडून पोलीस ठाण्यात देण्यात आले। या पत्रात नमूद कारखान्याचे थकीत कर्ज, त्यावरील व्याज आणि सन 2022-23च्या गळीत हंगामात न भरलेले 52 कोटी। अशातच चेअरमन अभिजित पाटील यांनी पत्रकार परिषद घेत थेट या कारवाईच्या पाठीमागे भगीरथ भालके यांचा हात असल्याचा आरोप केल्यानंतर भगीरथ भालकेंनीही पत्रकार परिषद घेत तितक्याच आक्रमकपणे आरोप फेटाळून लावत प्रतिआरोप केलेले आहेत। त्यामुळे विठ्ठल परिवारातील 2 गटाच्या समर्थकात सोशल मीडियावर आणखी आक्रमक पवित्रा घेतला जात असतानाच आज कासेगाव येथे आयोजित वसंत नाना देशमुख यांच्या 61 निमित्त आयोजित कार्यक्रमात व्यासपीठावर चेअरमन अभिजित पाटील आणि माजी चेअरमन भगीरथ भालके हे योगायोगाने शेजारी बसले, मात्र त्यांच्यात संवाद होताना दिसून आला नाही। मात्र याच वेळी उपस्थित जनसमुदायात हे 2 नेते एकमेकांशी संवाद साधणार का याची मोठी उत्सुकता दिसून आली। सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय